महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कडवण एकलव्य मॉडेल स्कूलच्या प्रवेशपूर्व परीक्षेचे ढिसाळ नियोजन, खाजगी नादुरुस्त वाहनातून विद्यार्थ्यांना आणलं कोंबून, पालकांनी केला संताप व्यक्त। बघा संपूर्ण सविस्तर धक्कादायक प्रकार। कडवण तालुक्यातील चणकापूर येथे 23 फेब्रुवारी 2025 रोजी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आल्या। मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले। वेळेतील अनिश्चितता, वाहतुकीची दुर्दशा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची दखल न घेतल्यामुळे संतप्त पालकांनी प्रशासनावर जोरदार नाराजी व्यक्त केली आहे। या परीक्षेसाठी शासनाने सकाळी 11 ते 2 या वेळेत परीक्षा होणार असल्याची माहिती दिली होती। मात्र नंतर प्रशासनाने अचानक परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत ठेवली। त्यामुळे अनेक पालक आणि विद्यार्थी संभ्रमावस्थेत राहिले। वेळेत बदल झाल्याची स्पष्ट माहिती न मिळाल्याने दूरवरून आलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले। कडवण प्रकल्पातील आश्रमशाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने सुरक्षित वाहतुकीची कोणतीही व्यवस्था केली नव्हती। या उलट विद्यार्थ्यांना अक्षरशः नादुरुस्त आणि खाजगी बस वाहनांमध्ये कोंबून परीक्षा केंद्रावर आणले गेले। ही वाहने प्रवासासाठी योग्य स्थितीत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली। परीक्षा संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा याच नादुरुस्त वाहनातून पाठविण्यात आले। दुर्दैवाने काही वाहने रस्त्यातच बंद पडली, त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना स्वतःच वाहनांना धक्का मारण्यास भाग पाडण्यात आले। ही परिस्थिती पाहून पालक आणि परीक्षेला उपस्थित असलेले इतर नागरिक संतप्त झाले आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली। या संपूर्ण प्रकारामुळे संतप्त पालकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार केला नसल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। इतक्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीची कोणतीही व्यवस्था नाही, वेळेचा गोंधळ आहे आणि मूलभूत सोयीसुविधा देखील नाही। याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे। या संपूर्ण गोंधळानंतर प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नाही। आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या अशा महत्त्वाच्या परीक्षांसाठी भविष्यात अधिक योग्य नियोजन करण्यात यावे अशी मागणी पालक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कडवण। आम्हाला फक्त इकडनं व्हॉट्सअपला मिळाल्या मेसेज बरोबर आलो आम्ही। टायमिंगचं तुम्हाला काही सांगितलं का शासनाकडून? आता 7वी ते 9वी पर्यंत होतं, 2 ते 5चं टायमिंग। मग काही मुलं तर समजा काही परीक्षा आधारित आता आले, त्यांचं कसं नियोजन असेल नाही सांगता येणार अजून काही। आणि काही सकाळी आले त्यांना ते पेपरला नेऊन दिले। म्हणजे एक कोणी कधी यायचं आणि परीक्षा घ्यायचं असं विषय चालू असंच म्हणावं लागेल। आणि हा मला वाटतं हा शासनाचा भोंगळ कारभार वाटतोय। तुमची अपेक्षा अशी होती की शासनाने कळवलं पाहिजे होतं, तुम्हाला हॉल तिकीट दिले पाहिजे होते। प्रत्येक असं वाटतं का प्रत्येक ज्या शाळेचे विद्यार्थी आहेत जर समजा वेळोवेळी माहिती मिळाली असती किंवा ग्रुप गेला असता तर टायमिंग आले असते आणि टायमिंग पेपर झाला असता। काही 90 किलोमीटर येणार पालक आहेत, त्यांची पण बरीच गैरसोय। आज मी म्हणतोय आज रगतवीर म्हणजे गुजरात बाँड्रीवरनं इथं आलेत, 150 किलोमीटरवरनं आले इथं, त्यांची काय व्यवस्था असेल इथं? आज पण बघतोय मी इथं बाहेर आहे, पार्किंगची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही। ही परीक्षा केंद्राची आहे, काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे होती अशी आमची अपेक्षा आहे। आता जर काही विद्यार्थी 100 ते 150 किलोमीटर पासून आलेत, कोणी पिकअपमध्ये आलेत, असे एकदम टू व्हीलरवर आलेत। आसन व्यवस्था त्यांची व्यवस्थित होती का? नाही, कोंबून आलेत। मग ते आपण प्रशासनाकडे काय दाद मागणार? यांनी काहीतरी व्यवस्था प्रत्येक शाळेला किंवा केंद्र प्रमुखाकडे ज्या शाळेचे विद्यार्थी असतील त्यांच्याकडेही 2 दिवस आधीच सोय करायला पाहिजे होती। आणि तुम्हाला संबंधित अधिकाऱ्यांनी कळवलं होतं का तुमच्या पाल्यांचा पेपर आहे? नाही, असं काहीच नाही। मग तुम्ही अचानक कसे आले? अचानक जे आम्हाला व्हॉट्सअपला बातमी मिळाली त्यानुसार आलोय। तुमचे पाल्ले आता आलेत का? आता किती वाजलेत? आता किती वाजले? 1:30 वाजले असतील। 1:30 वाजले। आम्हाला 2चा टायमिंग होता आणि ते दुसऱ्या पुढे बोल। आम्हाला ते मेसेज होता ना 2चाच होता। 2 ते 5। मग आता तर तो पेपर एकत्र घेऊन टाकला त्यांनी, आम्हाला माहीतच पडलं नाही। तुम्ही पर्सनलला काय बोलू शकता? आम्हाला असाच मेसेज मिळाला होता, आम्हाला माहिती मिळाली नाही म्हणून आम्ही ते टायमिंगवर आलो ना।
म्हणजे प्रशासनाची दुरावस्था आहे का चांगली व्यवस्था झाली? काय ते चांगली व्यवस्था हो नाही, चांगली आम्हाला व्यवस्था ते नाही ना असं व्यवस्थित दोन- तुझं कळवायला पाहिजे ना आम्हाला ते असं 2 नियम द्यायचे पाहिजे ना. पहिला 11 ते असा नियम दिलेला निषेधवर. किती पाल्ले आहेत तुमचे? आमचे 4 आहेत चार ना आहेत. आता आता माझी 2 होते 1 आणि ते- मग तुमचे पाल्ले परीक्षापासून वंचित राहू शकतात? हां सांगा. सत्तू वामन ठाकरे हां. या गावाहून आलेले मी पैशासाठी. हां तर इथं आम्हाला काही वेगळा मिळाला, तिकडे वेगळा मिळाला निषेध. त्याच्यामुळे आम्ही आता आमच्याकडे निषेध तुम्हाला दाखवू शकतो का? मग दाखव.